नमस्कार मित्रांनो, माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत. आज आम्ही निघालो कर्नाळा किल्ला म्हणजेच आपला लिंगोबा पाहायला. हा किल्ला पक्षी अभयारण्य म्हणून ओळखला जातो. येथे 150 जातीचे पक्षी आढळतात. हा किल्ला पनवेलपासून 12 किलोमीटर व पेणपासून 20 किलोमीटर अंतरावर आहे. हा किल्ला मुंबई गोवा हायवेला लागूनच असल्यामुळे पर्यटकांना नेहमीच आकर्षित करतो. आम्ही थोडा लवकर पोचलो होतो. आमच्याबरोबर अजून दोघेजण पनवेलवरून येणार होते, त्यामुळे आम्ही तिकीट काढून त्यांची वाट बघत बसलो. या किल्ल्याची उंची 450 मीटर आहे आणि वातावरण पावसाळे असल्यामुळे रस्ता थोडासा निसरडा झाला आहे आणि आमचे दोन्ही गडी थोडेसे थकल्यासारखे वाटत होते. पण कर्नाळा किल्ल्यावरील वातावरण एवढं आल्हाददायक आहे की लगेच सगळ्यांमध्ये जोश निर्माण झाला आणि आम्ही गडाला चढण्यास सुरुवात केली. वाडी वरल्या वाटा गेल्या आबाळाच्या पाय, वाडी वरल्या वाटा गेल्या आबाळाच्या पारी. लिंगोबाचा देव कसा बैसला देवारी, वाडी वरल्या वाटा गेल्या आबाळाच्या पारी. हे गाणं आठवते का तुम्हाला? हे गाणं आहे जैत्रे जैत या चित्रपटात. या चित्रपटाचं पूर्ण शूटिंग याच किल्ल्यावर झालं होतं. कवी नादो महानोरांना ही सगळी गाणी सुद्धा याच गडावर सुचली होती. डोंगर देवारी राती फिरते अंबारी, डोंगर देवारी राती फिरते अंबारी, देवाजीच्या डोईवरी नजारे देखो, नजारे देखो. देवाजीच्या डोईवरी मेघुटांची Century and Mangesh sir has organized this trip and we are see that we are throughoutly enjoying the view in the nature and there is a मित्रांनो, कर्नाळा फोर्टवरची लोक येतात ते सरळ कर्नाळा फोर्टवर चढतात, पण हा सिक्रेट एक रूट दिसतोय मला. त्या रूटवर आता आम्ही चालायला आलोय. किल्ला चढायचा असेल तर इथूनच रस्ता आहे आणि हाच स्टार्टिंग पॉइंट आहे. तर किल्ल्यावर जाण्यासाठी जो रस्ता आहे तो साधा सरळ नाहीच. मध्येच वेडीवाकडं वळणं, मोठमोठे पत्थर, हे सगळे ओलांडून आम्ही जात होतो. पूर्ण दमछाक होत होती. मध्ये मध्ये झाडांच्या वेली येत होत्या. त्या वेली जसा झाडाला आधार देत होत्या तसंच आम्हाला चढायला सुद्धा आधार देत होत्या. लिंगोबाचा डोंगूर आबाळी गेला, हो लिंगोबाचा डोंगूर आबाळी गेला. ठाकर गडी तिथ कधी नाही गेला, ठाकर गडी तिथ कधी नाही गेला. लिंगोबाचा डोंगूर आबाळी गेला, लिंगोबाचा डोंगूर आबाळी. कर्नाळाच्या वनविभागाने आता अशा पायऱ्या बांधायला सुरुवात केली. पण मळलेल्या रानवाटा असतात ना, त्यांचं सौंदर्य काही वेगळंच असतं.
गडावर चढत असताना अशी माकडं वानरं तुम्हाला जागोजागी दिसतात, पण त्याच्यापासून सावध राहिलेलंच बरं, कारण हातात बॅग वगैरे असेल ना तर ते डायरेक्ट अटॅक करतात. कर्नाळा तुम्हाला पाहायचा असेल ना तर कोणत्याही ऋतूत तो मस्तच आहे, पण पावसाळ्यात त्याचा रुबाब काही अवघडच असतो. लिंगोबा आणि त्याचा आसपासचा जो परिसर आहे तो तुम्हाला अगदी मंत्रमुग्ध करून टाकेल. मित्रांनो, खरं सांगू, गड किल्ले चढत असताना आपण जेव्हा प्रत्येक पाऊल टाकतो ना, तेव्हा मनातील दुःख, विचार, चिंता हे सगळं मागे मागे पडत असतात. मित्रांनो, जसं आम्ही ह्या उंचीवर पोचलो ना, तर इथून जो नजारा दिसला ना आणि जे नजारा बघून सुख मिळालं ना, ते शब्दात मांडता येणार नाही. ते प्रत्यक्ष अनुभवावंच लागेल. कितीतरी वेळ ध्यानस्थ होऊन तो नजारा आम्ही बघतच बसलो. आणि तो समोर दिसतो ना तो लिंगोबा फोर्ट. मित्रांनो, तुम्हाला दिसतोय ना समोर, तो कर्नाळा फोर्ट आहे आणि त्याला लिंगोबाचा डोंगर बोलतात. तुम्हाला याच्याविषयी जास्त माहिती पाहिजे असेल ना तर पहिल्यांदा जैत रे जैत सिनेमा बघायला लागेल. वाटेत जात असताना कर्नाई देवीचं छोटंसं पण सुंदर मंदिर दिसलं. त्याला नमस्कार करून आम्ही पुढचा रस्ता धरला. मित्रांनो, तुम्ही जैत रे जैत ही कादंबरी वाचली आहे का? नसेल तर नक्की वाचा. त्याचा सारांश मी तुम्हाला सांगतो. समोर जो किल्ल्यावर सुळका आहे ना, त्याच्यावर मधमाशांची बरीच पोळी आहे. त्यातील एक राणी माशी या कादंबरीच्या नायकाचा डोळा फोडते आणि मग तो मनोमन दुखावतो. त्याच्या श्रद्धेला धक्का बसतो आणि मग त्या माशीला हुसकावून लावण्याचा तो घाट घालतो. एक विलक्षण अनुभव देणारी ही कादंबरी आहे. एक उत्कट प्रेमकथा आहे. तसेच निसर्ग व माणूस त्यांचा गोड नातं उलगडण्याचा त्यांनी प्रयत्न केलाय. बॅकग्राऊंडला जे गाणं चालू आहे ना, ते जैत रे जैत या चित्रपटात निसर्गाचं हे विलक्षण रूप पाहूनच त्यानं हे गाणं सुचलं असणार. सुरत्याच्या खाली असलेली पाण्याची टाकी खूपच वैशिष्ट्यपूर्ण आहे. ही पाण्याची टाकी एवढी मोठी आहेत ना, त्यावरून त्याकाळी असलेल्या राबत्याची जाणीव करून देतात. हा किल्ला जरी लहान असला ना, तरी याची बांधणी खूप विचारपूर्वक केलेली आहे.
आणि हा मुख्यतः टेहाळणी बुरुज म्हणून वापरला. किल्ल्याच्या भोवती भक्कम तटबंदी आहे, पण काळाच्या ओघात तटबंदीचे बरेचसे नुकसान झालेले दिसून येते. लहानपणी सांगितलं जायचं की ढगांच्या वरती स्वर्ग आहे आणि देव स्वर्गात राहतो. कदाचित हाच तो स्वर्ग असावा. निवांतपणे किल्ला बघितला आणि ही निसर्गाची लयलूट बघायला मिळाली म्हणून परमेश्वराचे आभार मानले आणि आम्ही परतीचा प्रवास धरला. मित्रांनो, हा माझा पहिलाच व्हिडिओ ब्लॉग आहे. तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.